अम, अनेकदा आपण बघतो ना की आयुष्यात एकामागून एक संकट येतच राहतात. म्हणजे एक अडचण सुटत नाही तोवर दुसरी उभी राहते. हो, नक्कीच. आणि कधीकधी तर हा दुःखाचा किंवा संघर्षाचा काळ कधी संपणारच नाहीये अशी एक प्रकारची भीती वाटू लागते. अगदी तेच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. सगळ्यांचं स्वागत आहे या डीप डाईव्हमध्ये. आज आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीचा आधार घेऊन हे समजून घेणार आहोत की आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींची मूळ कारणं नेमकी काय असतात. आणि ही कारणं समजून घेणं खूप गरजेचं आहे. होय, या माहितीचा अभ्यास करताना आपण काही अतिशय रंजक स्रोत वापरले. उद्देशच हा आहे की अडचणी केवळ बाह्य जगात नसतात, तर त्यामागे आपला स्वतःचा अहंकार आणि नकारात्मक विचार कसे कारणीभूत असतात हे उलगडणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण आणि एका विशेष 3 दिवसांच्या उपासनेची शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे हे आपण पाहणार आहोत. अगदी. चला तर मग या सगळ्याचा अर्थ शोधायला सुरुवात करूया. हे बघा, हा विषय वरवर पाहता जितका आध्यात्मिक वाटतो ना, तितकाच तो मानसशास्त्रीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या सर्व स्रोतांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की समस्या फक्त बाहेर उभी नसते. ती समस्या सोडवण्याची माणसाची मानसिकता काय आहे यात खरी गोम असते. स्वामी समर्थांची शिकवण माणसाला हाच आरसा दाखवते की बाहेरचं जग बदलण्याआधी आतला गोंधळ शांत करणं किती गरजेचं आहे. आतला गोंधळ हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण अनेकदा आपल्याला आपला प्रश्नच नीट समजलेला नसतो. आणि या संदर्भात ना